ओबीसीच्या तावडे साहेब होते आणि अनेक त्यांचे सहकारी होते। या सगळ्यांबरोबर आमची विस्तृत अशी चर्चा झाली। आमच्या ओबीसी डिपार्टमेंटच्या माध्यमातून चालणाऱ्या अनेक योजना, जसं महाज्योती असेल, आमचे ओबीसीचे महामंडळ आहेत, त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित होते, ते प्रश्न त्यांनी मांडले। आमच्या सगळ्या डिपार्टमेंटचे अनेक सेक्रेटरी आमच्याबरोबर होते आणि ते सगळे प्रश्न आम्ही मार्गी लावण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे। काहीचे GR काढायला आम्हाला थोडा वेळ लागेल, पण पुढच्या महिन्याभरात आम्ही त्यामध्ये पूर्णपणे लक्ष घालून पूर्ण करू। आणि त्यांचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता, जो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण केलं, की ओबीसीच्या आरक्षणावर या GRचा कुठलाही प्रकारचा फरक पडणार नाही। आणि त्याच्यामुळे त्या पत्राने त्यांना त्यांच्याशी चर्चा झाली आणि ते त्यांनीही सगळ्यांनी मान्य केलं। तैवाडे साहेब पण मान्य करतील। आमच्याबरोबर प्रणिन फुके साहेब होते, त्यांनी चांगला ह्याच्यामधला अभ्यास केला होता GRचा, त्यांनी त्या GRचा उल्लेख पूर्णपणे हे केलेला आहे। आणि मला नक्कीच खात्री आहे की आज जे सर्व ओबीसी संघटनेचे महाराष्ट्रावरचे सगळे जे नेते आले होते, त्यांना आम्ही त्यांचे सगळे प्रश्न मार्गी लावू शकलो आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्यांचं सहकार्य आम्हाला। परंतु प्रामुख्यानं जे मराठा समाजाला धरून जे GR काढलेले आहेत, या GR वरनं ओबीसी नेत्यांची नाराजी उघड होते। या GRच्या बाबतीत त्यांची सरकारवरती नाराजी आहे, या अनुषंगानं काय नेमकी चर्चा झालेली आहे? सरकारमध्ये मंत्री छगन भुजबळ त्यांचं पण यामध्ये कसं आहे, प्रत्येकाचं वाचन केल्यावरचा इंटरप्रेशन वेगळं येते। पण ज्यांना आता आम्ही वाचन केलं, आम्ही सॅटिस्फाईड आहोत। आज प्रणिन फुके त्याच्यावर बोलतील, इव्हन तैवाडे साहेब पण बोलतील। तैवाडे साहेबांनी पण त्याचं वाचन केलेलं आहे, तज्ज्ञ वकिलांशी चर्चा केलेली आहे। आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो शब्द ओबीसी समाजाच्या मंडळीला दिला होता, तो नक्कीच त्यांनी आज पूर्णपणे त्यांचं आरक्षण सुरक्षित ठेवून हे काम केलेलं आहे। पण जे GR काढलेले आहेत मराठा समाजाच्या आरक्षणाला धरून, त्या बाबतीत या बैठकीत काही चर्चा झाली का, किंवा त्या बाबतीत या ओबीसी नेत्यांनी तुमच्याकडे नाराजी व्यक्त केली का? कोणीही नाराजी व्यक्त केली नाही। इंटरप्रेशन त्याचं जे आहे ते आम्ही एक्सप्लेन केलं, ज्यावेळेस त्यांना इंटरप्रेशन वाचून त्याचं एक्सप्लेनेशन केलं, सगळे सॅटिस्फाईड आहेत। इंटरप्रिटेशन म्हणताय पण दोन मतप्रवाह दिसत आहेत ओबीसीमध्ये। तैवाडे साहेबांचे असेल किंवा साहेब म्हणते त्यांना विचारा, तुम्ही मंत्री म्हणून तुम्ही या दोन्ही घटकांना कसं तुम्हाला सांगितलं तसं जो शब्द ओबीसी समाजाला दिला होता तो पाळूनच हे GR काढलाय। आणि या GRमुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना सॅटिस्फॅक्शन मिळेल। पण जे ओबीसी नेते या सगळ्या GRना न्यायालयात चॅलेंज करू इच्छित आहेत, किंवा त्यांच्या बाबतीत तुमची काय भूमिका असणार आहे? समाधान झालेलं नाही बोला तुम्ही मला बोला, प्रश्न काय विचारला तुम्ही? ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाला धरून जे GR काढले होते, त्या GRच्या बाबतीत तुमची नाराजगी आहे का, किंवा त्या GRच्या बाबतीत तुमचे काही आक्षेप आहेत का? कारण का मंत्री अतुल सावेजींनी स्पष्ट केलेलं आहे की कुठच्याही प्रकारचे त्या बाबतीत आक्षेप नाही आहेत तुम्ही ओबीसी नेत्यांचे। नाही, मी ओबीसी नेत्यांचे नाही, माझा व्यक्तिशः मी तुम्हाला सांगू शकतो की आम्ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाने जे आंदोलन केलं नागपूरला 2 तारखेला, जो GR निघाला, त्याचं मी माझ्या वकिलांच्या मार्फत अधिकाऱ्यांसोबत आणि सहकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर मी एक जबाबदारीपूर्वक सातत्याने मागील 4 दिवसापासून 5 दिवस बोलतो आहे की एक तर पहिली गोष्ट असं की सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, हा जो आग्रह आंदोलनकर्त्यांनी धरलेला होता। आनंदाची गोष्ट एक आहे की तो सरसकट शब्द आंदोलनकर्त्यांनीच मागे घेतला, त्याच्यामुळे सरकारला त्याच्यावर विचार करण्याची गरज पडली नाही। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शासन निर्णयामध्ये ज्या तरतुदीप्रमाणे मराठा समाजातील व्यक्तीला कुणबी जातीचं प्रमाणपत्र द्यायचं आहे, तो आधीचाच नियम आहे ना। सध्या जे नियम 2000, 2012 आणि 2024चे अधिनियम आहेत, त्या तिन्ही अधिनियम आपण वाचावे। त्या अधिनियमानुसार आज अनेक 2000 पासून जात प्रमाणपत्र मिळण्याची जी पद्धत आहे, त्याच पद्धतीने याच्या पुढे सुद्धा ती प्रमाणपत्र देण्याची तरतूद त्या शासन निर्णयामध्ये आहे। म्हणजे जोपर्यंत तुमचे वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा, ज्याला आम्ही काय म्हणतो पितृसत्ताक पद्धतीने आलेली वंशावळ आपण यालाच म्हणतो, या वंशावळीतील तुमचे जे काही नाते आहे, त्या नात्याप्रमाणे तुम्ही जेवढे नातेवाईक असाल, आपल्याला माहीत आहे की आधीच्या काळामध्ये एका घरी 7-7, 8-8 भाऊ राहत होते। 4 भाऊ असेल तर 8 चौक 32। एखाद्याही भावाकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र असेल
आणि तो तशा प्रकारचं ॲफिड्यूट देत असेल की या वंशावळीनुसार आम्ही हे 32 लोक नातेवाईक आहो आणि माझ्याकडे हे कुणबी जातीचं प्रमाणपत्र आहे, याच्या आधारावर मागणी करत असलेल्या माझ्या नातेवाईकाला ते प्रमाणपत्र देण्यात यावं, तर तो समोरचा माणूस अर्ज करू शकेल. आणि अर्ज केल्यावर त्यांनी दिलेली वंशावळ, त्यांनी दिलेलं प्रतिज्ञापत्र हे खरं आहे की खोटं आहे याची सुद्धा तपासणी होण्याकरता 3 माणसाची कमिटी बनवलेली आहे. तिथे वंशावळ समिती त्याला मदत करणार आहे आणि मग त्या समितीने शिफारस केल्यानंतर तहसीलदार किंवा SDO प्रमाणपत्र. याच्यात सध्याची जी पद्धत आहे त्याच्या व्यतिरिक्त काय आहे आणि त्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला काही धक्का नाही. आणि आता कालच औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी जी माहिती डिक्लेअर केली, महत्त्वाचा घोळ कुठे झालेला आहे समाजामध्ये, मागील 2 वर्षापासून 58 लाख हा जो आकड्यांनी सांगू लोकांमध्ये भ्रम पसरविला. हा 58 लाखाचा आकडा चुकीचा सांगण्यात आला. 58 लाख नोंदी ज्या आहेत ह्या संपूर्ण महाराष्ट्रातील शब्द आहे. तो 1967 पूर्वी 1967च्या पूर्वी ज्याच्या महसुली कागदपत्रावर कुणबी नोंद आहे त्यांच्या शोधलेल्या नोंदी आहेत. ज्याच्यामध्ये आमच्या विदर्भातल्या 37 लाख नोंदी आहे, कोकणातल्या 10 लाख आहे, उत्तर महाराष्ट्रातल्या, मराठवाड्यामध्ये फक्त 45,000 नवीन नोंदी सापडल्या. 45,000 आणि त्याच्यापैकी 2 लाख काही प्रमाणपत्र दिले, पण फक्त 8,000 लोकांना व्हॅलिडिटी मिळाली. आणि मी मगाशी जसं म्हटलं की आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांच्या प्रमाणपत्रावर जर त्या जातीची नोंद असेल, नुसतं कुणबी नाही हो, ओबीसी मध्ये ज्या 400 जाती येतात त्यापैकी कोणत्याही जातीला तोच नियम आहे ना. आणि मग ती कुणबी, जशी फॉर एक्झाम्पल माझ्या वडिलाच्या ह्याच्यावर मराठा आहे, आजोबाच्या ह्याच्यावर मराठा आहे, पण पंजोबाचे कागदपत्र भेटले मला वंशावळीनं, पंजोबाच्या ह्याच्यावर कुणबी नोंद सापडली, तर मग आजोबा काय वडील काय आम्ही काय सर्वाले कुणब्याचे प्रमाणपत्र भेटले. नाही, प्रामुख्यानं हाच प्रश्न आहे की या GR वरनं अनेक गोंधळ निर्माण झालेला आहे आणि ओबीसी नेत्यांमध्ये 2 भूमिका कुठेतरी पाहायला मिळतात. मी आपल्याला आधी सांगितलं की हा GR वाचताना 2000, 2012 आणि 2024चे जात प्रमाणपत्र काढण्याचा आणि त्याची पडताळणी करण्याचा जो अधिनियम आहे त्याच्याशी जोडून वाचायला पाहिजे. आणि म्हणून हा GR काढताना सुद्धा तिथे संदर्भ क्रमांक 1, संदर्भ क्रमांक 3 आणि संदर्भ क्रमांक 10 हे 3 अधिनियम दिलेले आहे. त्याच्या आधारावरती मी बोलतोय. तुम्ही सुटसुटीत भूमिका मांडली, काय GR आहे स्पष्ट सांगितलं. एवढं जर सगळं स्पष्ट असेल तर भुजबळ असतील किंवा इतर नेते असतील यांच्या विरोधाचं कारण काय ते मी नाही सांगू शकत, तेच सांगू शकत. ते राजकारण करतात. राजकारण करतायत. मी एक मिनिट संघर्ष मी केला, आंदोलन आम्ही केलं काय, त्याच्यामुळे मी माझी स्पष्ट भूमिका आपल्या माध्यमातून मांडलेली आहे. बाकीच्यांनी त्यांचं मत कशाच्या आधारावर तयार केलं ते सांगू शकतील. मी सांगतो, तुम्ही स्पष्टपणे सांगितलं GRच्या बाबतीत सगळ्या गोष्टी, पण छगन भुजबळ ज्या पद्धतीनं भूमिका घेत आहेत याचा अर्थ ते ओबीसी समाजाला धरून महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी असं राजकारण करतायत का, तुम्हाला असं वाटतंय का? तसा मी आरोप करणार नाही. ते आमच्या ओबीसी समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावरती मी वक्तव्य करणार नाही. पण ते मराठा शब्द जो आहे GR मधला त्यालाच थेट विरोध भुजबळांनी केला आहे. पत्र जे आहे ते त्यांनी आज मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. कोर्टात जाण्याचा सुद्धा त्यांनी उल्लेख केला आपल्याला पाहायला पडतो. ज्यांना कोर्टात जायचं आहे त्यांनी कोर्टात जावं, ज्यांना आंदोलन करायचे त्यांनी आंदोलन करावे. समोरचं आंदोलन कोणत्या लोकांचं होतं, समोरच्या लोकांची मागणी कोणती होती, त्याच अनुषंगाने काढलेला हा शासन निर्णय आहे. आणि मी आपल्याला मागाशी जसं सांगितलं की सरसकट शब्द आंदोलनकर्त्यांनीच मागे घेतला. आणि म्हणून त्यात मराठा समाजातील कुठल्याही व्यक्तीला कुणबी जातीचे प्रमाणपत्र पाहिजे असेल तर ती प्रक्रिया पूर्ण करायची आहे ना, इतर समाजातल्या लोकांना नाही. कारण मराठ्यांची मागणी होती आम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्या.
त्याच्यामुळे तर तशा प्रकारची ओढ त्याच्यामध्ये आलेली आहे. माझ्या मते त्याच्यात कुठलंही गैर नाही. सर, मराठा आरक्षणाचा जी आर सरकारने दबाव टाकत असतो तुम्हाला वाटतं? मला नाही वाटत बा योग्य असा दवाखाना. बा कुठलं ना कुठलं आंदोलन झाल्यावर सरकारला त्यांचे समाधान करावं लागतं आणि तो जो जी आर काढलेला आहे तो सरकारने आंदोलनकर्त्याला काही अंधारात ठेवून नाही दिला. वाचन झालं तिथं, लोकांनी वाचला आणि ते समाधानी झाल्यावर तो निर्गमित केला. त्याच्यामुळे तसं ओबीसीला फटका या जी आर मुळे बसणार आहे की नाही? 1%ही नाही, 1%ही नाही. मी जबाबदारीपूर्वक आपल्या सर्वांसमोर बोलतो. 1% सुद्धा नाही. भुजबळ तर म्हणतात की फटका बसतोय. तो किती टक्के, कोणत्या वाक्यामुळे, कशामुळे, कोणत्या विधानामुळे हे त्यांनी पूर्ण स्पष्ट करून समाजाला सांगावं. मी जसं सांगतो एक एक वाक्य वाचून सांगितलं आपल्याला, याचा अर्थ, याचा अर्थ, याचा अर्थ. त्यांना काय वाटते आणि कशामुळे हे होणार आहे, मी माझ्या सर्वच ओबीसी नेत्यांना आव्हान आहे की त्यांनी त्याप्रमाणे सांगावं. शेवटचा प्रश्न, ओबीसीच्या भल्यासाठी तुम्ही भुजबळांशी जाहीरपणे चर्चा करायला तयार आहात? कोणाशी? तुमच्या समक्ष तुम्ही बोलवा. जे सर्व ओबीसी नेते आहे मी सर्वांशी चर्चा करायला तयार आहे. एकीकडे तुम्ही वेगळी चळवळ करताय, भुजबळ वेगळी मुवमेंट करताय, त्यामुळे समन्वय जो आहे ओबीसी नेत्यांमध्ये असणं गरजेचं आहे. कारण ओबीसी समाज सुद्धा महाराष्ट्रात मोठा आहे. हे बघा, मी स्वतःला ओबीसीचा नेता समजत नाही, मी कार्यकर्ता समजतो आणि मागील 10 वर्षापासून सातत्याने संघर्ष करतो, चळवळ चालवतो, धरणे, मोर्चे, कार्यक्रम, अधिवेशने, सर्व प्रकार. आणि म्हणून मी मागच्या 10 वर्षात ओबीसी विद्यार्थी युवकांच्या कल्याणासाठी 58 जी आर काढले. 58, 1-2 नाही. जर माझं अयोग्य असतं ते 58 जी आर मला मिळाले नसते, ज्याचा फायदा ओबीसी समाजातील विद्यार्थी, युवक आणि माणसाला होतो. आणि म्हणून ते नेते आहेत, काय मी कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे मी कार्यकर्त्याची भूमिका मांडतो, नेत्याची भूमिका मांडत नाही. थँक्यू.